Physiology of digestion. Next part. आपण आतापर्यंत फिजियोलॉजी ऑफ डायजेशन इन माउथ कॅव्हिटी स्टडी केलाय. डायजेशन इन स्टमक याचाही स्टडी केलाय आणि स्टमक पासून पुढं चाईम बनलेलं आहे. मेकॅनिकल डायजेशन म्हणजे बारीक करण्याची प्रोसेस, चुर्निंग करण्याची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर प्रोटीन डायजेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आणखी काही ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी स्टमक मध्ये झाल्या आणि असं जे फूड आहे ते आता पुढच्या प्रवासाला निघालं. दॅट इज अ डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डायजेशनची प्रोसेस कशी होते? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुरुवातीचा जो पार्ट आहे डिओडेनम, म्हणजे आपण आता समजा स्टमक काढलंय, त्याच्यानंतर हा पुढचा पार्ट जो आहे तो डिओडेनम. हा डिओडेनम पार्ट आहे. अँड इन दिस डिओडेनम liver opens by bile duct. लिव्हर इथं ओपन होणार आणि या लिव्हर मधून काय सिक्रेट होतं? लिव्हर सिक्रेट बाइल ज्यूस. What are the contents of bile juice? Bile juice contains bile salts and bile pigments. Bile salts and bile pigments. आता बाइल पिगमेंट जे बनलेले आहेत ते कसे बनले? बाइल पिगमेंट्स कसे बनतात? तर आपल्याला माहिती आहे, आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये ज्या आरबीसी आहेत त्या आरबीसी च लाईफ 120 डेज एवढा आहे. 120 दिवसानंतर या आरबीसीचा डेथ होणार आणि ह्या ज्या डेड आरबीसी आहेत या लिव्हर कडे आणल्या जातात. लिव्हर कडे आणल्या जातात आणि त्यांचं ब्रेकडाऊन केलं जातं. त्यांचं ब्रेकडाऊन या लिव्हर मध्ये केलं जातं आणि त्यामध्ये आता हिमोग्लोबिन जे आहे त्यातला हिम काढून घेतला, राहिलेलं ग्लोब्युलर प्रोटीन आहे त्याचं ब्रेकडाऊन करून शेवटी तिथं बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन हे बाइल पिगमेंट तयार होतात आणि हे जे बाइल पिगमेंट आहेत ते पिगमेंट्स आपल्या अनडायजेस्टेड वेस्ट बरोबर बाहेर टाकले जातात आणि म्हणून अनडायजेस्टेड वेस्टला शक्यतो येलो कलर आहे.
त्याचबरोबर some bile pigments are converted into urochrome which gives yellow color to our urine. म्हणजे या मार्गानं बाहेर टाकणारं काय असेल कंटेंट आणि या मार्गानं या दोन्हीला सुद्धा येलो कलर देण्याचं काम हे बाईल पिगमेंट करतात. बाईल पिगमेंटचं काम आहे ते. राहिला प्रश्न बाईल सॉल्टचा. आता जे आलेलं चाईम आहे ते कसं आहे, ऍसिडिक आहे, स्ट्रॉंग ऍसिडिक आहे. पण स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सर्व काम चालणार आहे, डायजेशनची प्रोसेस होते, त्यासाठी अल्कलाइन मीडियम पाहिजे. आणि हे अल्कलाइन मीडियम कोण प्रोव्हाइड करतं? सो बाईल ज्यूस प्रोव्हाइड अल्कलाइन मीडियम इन स्मॉल इंटेस्टाईन. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जे बाईल सॉल्ट आहे, सोडियम ट्रायकोलेट, टॉरोकोलेट वगैरे असे बाईल सॉल्ट जे आहे यांच्या मदतीनं काय होतं, आपण जे घेतलेले फॅट्स आहेत, हे लार्ज मॉलिक्यूल आहेत फॅटचे. These large molecules of fat are broken down into small molecules. या लार्ज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन स्मॉल मॉलिक्यूल मध्ये करण्याचं काम इथं केलं जातं. This process is named as emulsification of fat. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. फॅटचं पार्शियल ब्रेकडाऊन, मोठ्या मोठ्या मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन छोट्या छोट्या मॉलिक्यूलमध्ये करणे. So macromolecules are broken down into small molecules. That is called as emulsification of fat. हे काम या लिव्हर मधून सिक्रेट होणाऱ्या बाईल ज्यूसच्या मार्फत केलं जातं. त्यानंतर दुसरी ग्लँड तिथं ओपन होते, पॅनक्रियास. आता पॅनक्रियाचे सर्व डिटेल्स तुम्हाला 11th मध्ये गेल्यानंतर स्टडी करायला मिळतीलच. आत्ता फक्त ब्रीफ आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या पॅनक्रियाज मधून रिलीज होतो पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूस इथून रिलीज होतो. आणि या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय आहे, जसं सलायवरी अमायलेज तिकडं होतं माउथ कॅव्हिटी मध्ये, इथं पॅनक्रियाटिक अमायलेज आहे. वी नो among the starch which is taken in food, 30% starch is digested with the help of salivary amylase in buccal cavity, and remaining 70% starch is digested by pancreatic amylase and starch is converted into maltose. So pancreas secrete pancreatic juice which is alkaline juice, and it contains pancreatic amylase which digests the starch into maltose.
1. Second, pancreatic lipase, it converts emulsified fats into fatty acid plus ग्लिसरॉल. फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये कन्वर्जन केलं जातं. थर्ड, it contains protein digesting enzymes like trypsin, chymotrypsin, procarboxypeptidase. असे काही प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये आहेत. यामध्ये काय केलं जातं? प्रोटीनचं पहिलं काम काय केलं जातं? हे जे एन्झाईम्स आहे, हे सगळे कसे असतात? इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. त्याच्यासाठी पहिलं काय केलं जातं? तर हे जे ट्रिप्सिन आहे, इनएक्टिव्ह ट्रिप्सिन और ट्रिप्सिनोजिन म्हणू आपण. Trypsinogen is converted into active trypsin by enterokinase. हे ट्रिप्सिन ऍक्टिव्हेट केलं. ट्रिप्सिन काय करतं? या कायमोट्रिप्सिनोजेन is converted into trypsin, convert it into active chymotrypsin and procarboxy peptidase is converted into carboxy peptidase. अशा प्रकारे प्रोटीन डायजेस्ट करणारे जे एन्झाईम्स आहेत ते पहिले काय केले? इनएक्टिव्ह होते. ते पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये जे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम होते ते एन्झाईम इनएक्टिव्ह होते. त्यांना ॲक्टिवेट करायचं काम अगोदर केलं. आणि आता पुढं काय होणार? तर जे प्रोटीन्स आहेत हे कायमोट्रिप्सिन वगैरे convert proteins into proteases and peptones. त्याच्यानंतर procarboxypeptidase that converts proteases and peptones into पॉलीपेप्टाइड्स. अशा प्रकारे पॅनक्रियाटिक
glands or pancreas opens into duodenum, it secretes pancreatic juice. Pancreatic juice contains digestive enzymes which digest carbohydrates, proteins and fats. त्यानंतर असं जे फूड आहे, या पॅनक्रियाटिक ज्यूसचं ॲक्शन झाल्यानंतर हे फूड पुढं येणार आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, आणि तिथं इंटेस्टायनल ग्लँड आहेत आणि त्यामधून सिक्रीट केला जातो इंटेस्टायनल ज्यूस. Intestinal glands present in small intestine which secrete intestinal juice. आता फायनल डायजेशन इथं होणार आहे. आतापर्यंत काय झालंय, आपण शुगर कुठल्या फॉर्म मध्ये आली, स्टार्चच्या फॉर्म मध्ये होती, त्याचं कन्व्हर्जन आतापर्यंत कुठं झालेलं आहे, वरती याच्यापूर्वी एकतर पॅनक्रियाटिक ज्यूसच्या मदतीनं आणि बकल कॅव्हिटी मध्ये या स्टार्चचं ब्रेकडाऊन माल्टोज मध्ये झालेलं आहे. आता माल्टोजचं कन्व्हर्जन फायनली ग्लुकोज मध्ये केलं जातं. याच्यासाठी एन्झाईम इथं यूज केलं जाईल, maltase. So intermediate form of carbohydrate is converted into simple monosaccharide glucose. आता स्टार्च घेतला असेल तर ब्रेकडाऊनचे हे टप्पे आहेत, पण प्रत्येक वेळी आहारात आपण स्टार्च घेणार असं काही सांगता येणार नाही. आपण दूध पिलोय तर दुधामध्ये कुठं स्टार्च आहे, दुधामध्ये लॅक्टोज शुगर आहे. मिल्क कंटेन लॅक्टोज शुगर, आणि त्या लॅक्टोजचं डायजेशन आतापर्यंत कुठंही झालेलं नाही. डायरेक्ट स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशन होणार आणि फायनलच होणार. लॅक्टोज इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज इन प्रेझेन्स ऑफ लॅक्टेज एन्झाईम. प्रत्येक वेळी याच फॉर्म मध्ये कार्बोहायड्रेट आपण घेतो अशातला भाग नाही. काही वेळा म्हणण्यापेक्षा आज केन शुगर आपल्या आहारात अतिशय महत्वाची भूमिका बजावते. सतत आपल्याला गोड खावंसं वाटतं आणि साखर असल्याशिवाय आपला आहार दिवसभराचा कंप्लीट होत नाही. कोणत्या का माध्यमातून असेना, पण शुगर इंटेक आपला सुरूच असतो. तर त्यामधून आपण ऊसाचा रस पिलो समजा, किंवा साखर खाल्ली, गूळ खाल्ला, मग कुठला का गूळ असेना, सेंद्रिय गूळ असो किंवा आपला नॉर्मल असो, काहीही असो, त्यामध्ये काय आहे, इट कंटेन्स सुक्रोज. सुक्रोजच्या फॉर्म मध्ये शुगर त्यामध्ये आहे. अँड इन स्मॉल इंटेस्टाईन सुक्रोज इज कन्वर्टेड इनटू glucose and fructose in presence of sucrase enzyme. So finally, different types of carbohydrates are digested to produce glucose, fructose, galactose like simple sugars.
कोणत्या का फॉर्ममध्ये कार्बोहायड्रेट घेतलेले असे ना त्या कार्बोहायड्रेटचं डायजेशन फायनल स्टेपमध्ये इथं होतं आणि सिंपल सोल्युबल ॲब्सॉर्प्टिव्ह फॉर्म मोनोसॅकराइड ग्लुकोज फ्रक्टोज गॅलॅक्टोजमध्ये हे ब्रेकडाऊन होतं. सो नाऊ कार्बोहायड्रेट डायजेशन इज कंप्लीटेड. त्यानंतर प्रोटीन डायजेशन कडे आपण वळूया. आतापर्यंत काय झालंय, प्रोटीनचं ब्रेकडाऊन पेप्टोन मध्ये प्रोटीएज मध्ये झालंय. मग त्यानंतर कार्बॉक्सी पेप्टाइडेजच्या मदतीनं त्याचं ब्रेकडाऊन पॉलीपेप्टाइड मध्ये झालं. आता या ज्या पॉलीपेप्टाइड आहेत यांचं सुरुवातीला ऑलिगोपेप्टाइड म्हणजे हे लांब चेन होती त्याच्याऐवजी ह्या छोट्या छोट्या चेन झाल्या. त्यानंतर डायपेप्टाइड is converted into amino acids. Dipeptidase aminopeptidase enzyme converts dipeptides oligopeptides into amino acids. आपल्याला प्रोटीनचं ब्रेकडाऊन करून सुट्टे सुट्टे ॲमिनो ॲसिड पाहिजे होते ते ॲमिनो ॲसिड आता मिळालेले आहेत. सो डायजेशन ऑफ प्रोटीन इज कंप्लीटेड. देन प्रोटीनचं झालं, कार्बोहायड्रेटचं झालं. आता पूर्वी पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये डीएनएज आरएनएज होते. पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये त्यामुळं डीएनएचं ब्रेकडाऊन झालं होतं न्यूक्लिओटाइड्स मध्ये, आरएनएचं ब्रेकडाऊन झालं होतं न्यूक्लिओटाइड्स मध्ये. आता इंटेस्टायनल ज्यूस जो आहे त्या ज्यूसच्या मदतीनं हे न्यूक्लिओटाइड्स जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन, न्यूक्लिओटाइडेज एन्झाईम असेल, न्यूक्लिएज एन्झाईम असेल, हे सगळे एन्झाईम इथं काम करतात आणि शेवटी इथं शुगर वेगळी करणार, नायट्रोजन बेस वेगळं करणार आणि फॉस्फेट वेगळं करणार. अशा प्रकारे काही प्रमाणात पॅनक्रियाटिक ज्यूसच्या साह्यानं न्यूक्लिक ॲसिडचं डायजेशन झालं आणि काही प्रमाणात इंटेस्टायनल ज्यूसमध्ये जे एन्झाईम आहेत त्यांच्या मदतीनं फायनल ब्रेकडाऊन या इंटेस्टायनल ज्यूसच्या मदतीनं या न्यूक्लिओटाइड्सचं वगैरे होऊन सुट्टे 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 कंपाऊंड तयार झाले. राहिलं एकच आता काय, आता राहिले काही फॅट्स, लिपिड, इमल्सिफाईड फॅट राहिले असतील तर त्यांचं ब्रेकडाऊन लायपेजच्या मदतीनं होणार आणि त्यापासून फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल तयार होईल. अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानं एन्झाईमच्या मदतीनं डायजेशन जे आहे केमिकल डायजेशन कंप्लीट केलं जातं. याच्यासाठी सुरुवात झाली माउथ कॅव्हिटीमध्ये सलायवरी अमायलेज किंवा टायलिनच्या मदतीनं सुरू झालं. पुन्हा स्टमकमध्ये प्रोटीन ब्रेक करणारे एन्झाईम्स, मेजर रोल तर त्यांचाच आहे. आणि त्याच्यानंतर लिव्हरमध्ये जो बाईल ज्यूस आहे त्या बाईल ज्यूसनं काय केलं,
एकतर अल्कलाईन मीडियम या ठिकाणी प्रोव्हाइड केलं, त्यानंतर फॅटचं इमल्सिफिकेशन केलं, फॅटचं इमल्सिफिकेशन केलेलं आहे. आणि नंतर पॅनक्रियाज मधून सिक्रीट झालेला जो पॅनक्रियाटिक ज्यूस आहे, या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, न्यूक्लिक ॲसिड डायजेस्ट करणारे एन्झाईम आहेत. त्यांनी त्यांच्या टप्प्यात डायजेशन पुढं कंटिन्यू केलं आणि फायनली हे डायजेशन स्मॉल इंटेस्टाइन मधून सिक्रीट होणारा इंटेस्टायनल ज्यूस आहे आणि त्या इंटेस्टायनल ज्यूसमध्ये हे सगळे एन्झाईम आहेत. कार्बोहायड्रेटचं फायनल डायजेशन करणारे, प्रोटीनचं फायनल डायजेशन करणारे, फॅटचं फायनल डायजेशन करणारे एन्झाईम यामध्ये आहेत आणि ते एन्झाईम डायजेशनची प्रोसेस कंप्लीट करतात. आता कंप्लीट झाल्यानंतर डायजेशन कंप्लीट झालंय, आता काय मिळालं या ठिकाणी शेवटी? कार्बोहायड्रेटचं डायजेशन कंप्लीट करून यामध्ये मिळालेलं आहे ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलॅक्टोज. अशा प्रकारचे मोनोसॅकराइड, सिंपल शुगर कार्बोहायड्रेटचं डायजेशन करून शेवटी मिळाल्या. हेच पाहिजे होतं आपल्याला, हेच आपण प्रत्येक सेलकडे पाठवणार आहे. आता त्यानंतर आपण घेतले होते प्रोटीन्स आणि त्यांचं ब्रेकडाऊन करून सुट्टे सुट्टे ॲमिनो ॲसिड मिळाले. आपल्याला बॉडीला प्रत्येक ठिकाणी पाठवायचे आहेत सुट्टे सुट्टे ॲमिनो ॲसिड आणि ते आता मिळालेले आहेत. आपण घेतले फॅट्स, ऑइल्स, त्याचं ब्रेकडाऊन करून इथं फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल, म्हणजे फॅटचं ब्रेकडाऊन कंप्लीट झालं आणि न्यूक्लिक ॲसिड म्हणजे यामध्ये DNA असेल किंवा RNA असेल, यांचं ब्रेकडाऊन कंप्लीट करून त्यापासून सुट्टे सुट्टे शुगर, नायट्रोजन बेसेस आणि त्याचबरोबर फॉस्फेट ग्रुप, अशा प्रकारे डायजेशन कंप्लीट झालं. आणि हे जे कंप्लीट फूड आहे आता हे सिंपल आहे, हे डिफ्यूज होऊ शकतं, हे ॲब्सॉर्प्टिव्ह आहे, हे सोल्युबल आहे आणि हे स्मॉल इंटेस्टाइन मधून पुढं ॲब्सॉर्ब केलं जातं. स्मॉल इंटेस्टाइन मधून ब्लड मध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. आता याची ॲब्सॉर्प्शनची मेकॅनिझम सुद्धा अतिशय स्पेसिफिक आहे. आपण एवढ्यावर थांबणार नाही आहे की ॲब्सॉर्ब केलं जातं. थोडेसे डिटेल्स त्याचे सुद्धा स्टडी करणं जरा गरजेचे आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचे डिटेल कंप्लीट करू. दररोज होणाऱ्या लेक्चरचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड करतोय, तर आपण सर्वांनी मोस्ट सिम्प्लिफाईड बायोलॉजी NCERT या चॅनलला व्हिजिट करून सर्व व्हिडिओज पाहावेत आणि चॅनल सबस्क्राईब करावं. ओके.